आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. इथे मी 1 कप बेसन घेतलंय, पाव कप तांदळाचं पीठ ऍड करते. यात मी 10 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडस जिरं टाकून हे ठेचून घेतलं. हे मी यात ऍड करणार. इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, देठ बाजूला काढले आणि कोवळी तेवढीच घेतली मी आणि ही व्यवस्थित अशी बारीक करून घेतली. यात मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते. हे तुम्हाला ऑप्शनल आहे. या जागी तुम्ही तिखट देखील ऍड करू शकता. हे पाणी न घालता मी व्यवस्थित मळून घेणार, कारण कोथिंबीरीला थोडंफार पाणी असतं. लागल्यास मी 3-4 चमचे याच्यात मी ऍड करेन पाणी. यात मी चवीनुसार मीठ ऍड करते. यात मी थोडासा ओवा ऍड करते. माझ्याकडे ब्लॅक तीळ आहे, त्यामुळे मी ब्लॅक तीळ ऍड करते यात. तुम्ही व्हाईट तीळ ऍड करू शकता याच्या जागी. आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मळून घेते. यात बरोबर मी 4 चमचे पाणी ऍड करून हे व्यवस्थित मळून घेतलंय. वरून थोडस मी तेल ऍड केलं आणि हे एकदा व्यवस्थित गोल करून घेणार. इथे मी असे 2 रोल करून घेतलेत. याला मी ऑइल लावून घेते. असं जाळीदार भांड घ्यायचं आणि तेल लावलेल्या भांड्यात हे रोल ठेवून घ्यायचे. इथे पाण्याला उकळी आली तशी मी याच्यावर हे जाळी ठेवते. आता मी यावर हे झाकण ठेवून बरोबर 20 मिनिटं हे शिजवून घेणार वाफेवर. 20 मिनिटं झाली तशी मी गॅस बंद करते आणि यावरचं झाकण काढून घेते. याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर गोल आकारामध्ये कापून घ्यायचे. कोथिंबीरीचे रोल जसे थंड झाले तसे मी या शेप मध्ये कापून घेतले. तेल गरम झालं, फ्राय करून घेणार आहे. गॅस लो ठेवायचा, घ्यायचं व्यवस्थित दोन्ही साईडने. फ्राय झाली तसे मी एक एक कडून ते काढून घेते. कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी ते बनवून तयार आहे. बघू शकता, मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवून इथे तयार आहे. रेसिपी कशी वाटली आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.